थांबा बोलू ना मी पहिले आता फोन बघण्यात काय पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं नेमकं भेटण्याचं कारण होतं की कल्याण पूर्व शहरामध्ये सर्वत्र गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे। गेले 1 महिना लोक ह्या परिस्थितीत जातात की गढूळ पाण्याने लोक पाणी त्याच पद्धतीने पाणी घेणं सरबराह करणं ते सर्व प्रकार चालू आहे। काल सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की ह्या मूलभूत गरजा ज्या आहेत लोकांच्या त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या सर्व लोकांच्या ज्या गरजा आहेत त्याकडे एक पोटतरीने आवाज उठवण्याचा त्यांचा प्रयत्न करत आहे। आणि आपण जर बघितलं सामान्य जे काय अधिकारी जे आहेत सामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे। कशा पद्धतीत तर त्यांचे फोन न उचलणे, नंबर ब्लॉक करणे, या अशा पद्धतीत जर हे असे अधिकारी जर बसत असतील तर आज आम्ही एक वेगळ्या आंदोलन प्रकारे त्यांच्याकडे हे केलं। आज नुसता ताशा लावून त्यांचे कान उघडण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून त्यांना ते फोनचे आवाज यावे आणि फोनवरून त्यांना बोलण्याची सुदबुद्धी यावी। जर ह्या पद्धतीमध्ये जर तरीसुद्धा त्यांना जाग येत नसेल तर मी मुख्यालयामध्ये याच्यापेक्षा मोठा अख्खा सेट लावून आयुक्त मॅडमसमोर त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करेल। कार्यकारी अभियंता घोडेसाहेब इतके चांगले व्यक्तिमत्व आहे की ते कल्याण पूर्वेतून त्यांनी काम केलेलं आणि कल्याण पूर्वचे नागरिक त्यांना फोन करतात तर त्यांचा फोन करून तात्काळ फोन करतात आणि त्यांना खालच्या अधिकाऱ्यांना ते कामाला लावतात। पण इथले जे काय अधिकारी जे आहेत जे पाणी पुरवठ्याचे ते कुठल्याही प्रकारच्या अधिकार लोकांना न्याय देत नाही आहे आणि त्यांचा आवाज दाबण्याचे त्यांचे फोन न उचलणे, नंबर ब्लॉक करणे असे सगळे घाणेरडे प्रकार करत आहे। हे प्रकार कुठेतरी थांबायला पाहिजे। ह्यामुळे आज प्रकारचं आम्ही अशा पद्धतीने हे केलेलं आहे। सन्मान्य सगळ्यांना सांगणं आहे, सर्व नागरिकांना सांगणं आहे, कळकळीची विनंती आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही लोकांच्या हितासाठी पोटतरीने त्यांचा आवाज उचलण्याचा प्रयत्न करत आहे। येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नक्कीच संधी द्यावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।